कोल्हापुरातल्या नवीन राजवाड्यासमोर 351वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटात पार पडला। अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीच्या वतीनं दुर्गराज रायगडावर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकारानं कोल्हापुरात नवीन राजवाड्याच्या प्रांगणात सनई चौघड्याच्या वादनात शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झाली होती। यानंतर सकाळी 8च्या दरम्यान वाजता झांज पथक आणि 8:30 वाजता मराठा लाईट इन्फंट्री बँड बेळगाव यांचं सादरीकरण झालं। त्यानंतर शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुवर्ण मूर्तीवर श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि याज्ञसेनी राजे छत्रपती महाराणी साहेब, मालोजी राजे छत्रपती, मधुरिमा राजे छत्रपती, यशस्विनी राजे छत्रपती, यशराज राजे छत्रपती यांच्यासह करवीर जनतेच्या उपस्थितीत अभिषेक करण्यात आला। यावेळी शिवरायांची ही सुवर्ण मूर्ती करवीरकरांचं मुख्य आकर्षण ठरली। पहिल्यांदाच कोल्हापुरातील ऐतिहासिक नवीन राजवाडा इथं शिवराज्याभिषेक दिन होत असल्यानं या सोहळ्याला मान्यवरांनी उपस्थिती लावली होती। 2 दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत शाहू छत्रपती विजयी झालेत। लोकसभा विजयानंतरचा हा पहिलाच राज्याभिषेक सोहळा असल्यानं यंदा नवीन राजवाड्यावर अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला। नवनिर्वाचित खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या शिवराज्याभिषेक सोहळ्याला राज्याबाहेरील पाहुणे देखील उपस्थित होते। यावेळी करवीर गर्जना पथकाच्या वतीनं झांज पथकाच्या निनादात हा शिवराज्याभिषेक सोहळा झाला।